हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. समईभोवती आणि ताटाभोवती ठेवण्यासाठी आजपर्यंत आपण खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत, पण आज आपण समईच रेडी रांगोळीने कशी बनवता येईल त्याचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर या इथे मी रेडी रांगोळीने समई तयार केलेली आहे आणि त्याला सजवायला बाजूला छोटे छोटे फुलांचे पॅचेस बनवलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या इथे आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर या इथे मी A4 साईज पेपरवरती समईची प्रिंटआउट घेतलेली आहे आणि A4 साईजचीच OHP शीट घेतलेली आहे. ही 175 मायक्रॉन्सची आहे आणि तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे आपल्या OHP शीटच्या मध्ये बटर पेपर येतो, तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि या आधीचा जो मी व्हिडिओ केलेला होता, ज्यांनी कोणी बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ एकदा नक्की बघा. त्यामध्ये आपण रांगोळी कशी स्टोअर करून ठेवू शकतो आणि नीट नेटकी कशी ठेवू शकतो. आपण जर कुठल्याही एखाद्या साध्या चपट्या साडीच्या किंवा अशा बॉक्समध्ये सगळे पॅचेस टाकून दिले आणि ठेवून दिले तर ते एकावर एक घासून आपल्या रांगोळ्या हळूहळू खराब होतात. त्यामुळे आपण त्यांना पेपरमध्ये रॅप करून किंवा हे जे आपल्या OHP शीटमध्ये बटर पेपरसारखा जो पेपर येतो मध्ये, त्यालासुद्धा आपण आपल्या रांगोळीच्या वर ठेवून दिला आणि त्यावर दुसरी रांगोळी ठेवली तर आपली रांगोळी खराब होत नाही. तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि या इथे मी तुम्हाला तेच दाखवलेलं आहे की तो बटर पेपर मी त्याचसाठी बाजूला ठेवला की आपली रांगोळी झाल्यानंतर तिला ठेवायला तो बटर पेपरच आपल्या कामी येणार आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकताय की मी इथे फेविक्रिलचा ॲक्रेलिक ग्लू वापरलेला आहे. 60% ग्लू घेतलेला आहे, 40% पाणी वापरलेलं आहे आणि आपल्याला इथे कुठलाही वेगळा रंग लागणार नाही आहे, म्हणजे वेगळ्या रंगाची रांगोळी लागणार नाही आहे. खूप कमी रांगोळीमध्ये ही होणारी आपली समईची रांगोळी आहे, म्हणजे खूप कमी कलर्स लागणार आहेत आपल्याला. फक्त एक पिवळा कलर आणि थोडा रेड कलर आपल्याला या इथे लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय मी इथे 2 नंबरचा ब्रश वापरलेला आहे आणि त्याने मी ग्लू लावून घेते आहे आणि आपल्याला बरोबर डिझाईननुसार आपल्याला ग्लू लावत जायचं आहे स्टेप बाय स्टेप आणि आपल्याला आपली रांगोळी घालत जायची आहे. आणि रांगोळी घातल्यावर वरनं खराब OHP शीट ठेवून तिला छान प्रेस करून घ्यायची आहे. त्यामुळे आपली जे ग्लूवर रांगोळी आपण घातलेली आहे ती व्यवस्थित चिपकून जाईल आणि एक्स्ट्रा असलेली रांगोळी आपल्याला झटकून याप्रमाणे काढून टाकायची आहे. आणि आता आपल्याला याला अर्धा तास छान वाळू द्यायचं आहे, घाई करायची नाही आहे आपल्याला. ती वाळली, तुम्ही फर्स्ट स्टेप सकाळी करून ठेवून द्या, दुपारभर त्याला छान वाळू द्या आणि दुपारी थोड्या वेळाने तुम्ही संध्याकाळी दुसरा लेअर केला तरी चालेल. अजिबात आपल्याला घाई करायची नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेमच प्रोसेस असणार आहे, आपली ग्लू लावायचा आहे आणि आपल्याला रांगोळी घालत जायची आहे. तुम्ही जर घाई केली आणि जर ड्रायरनी वाळवलं किंवा असं फॅनमध्ये ठेवून दिलं, घाई केली किंवा ओल्या ओल्या याच्यावरच तुम्ही नेक्स्ट आपलं सेकंड राऊंड करून टाकलं तर रांगोळी खराब होऊ शकते, म्हणजे तिला क्रॅक जाऊ शकतात. म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणी सांगतात की आमच्या रांगोळ्यांना क्रॅक जातात. तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की रांगोळ्यांना क्रॅक जात असेल तर आपल्याला काय करता येईल. तर तो व्हिडिओ एकदा नक्की जाऊन बघा आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन बघा आणि हा व्हिडिओ नक्की बघा. तर या इथे मी ब्राऊन कलर डायरेक्ट मी कधीच वापरत नाही ब्राऊन कलर. मी नेहमीच लाल रंग घेते आणि त्यामध्ये थोडा काळा रंग मिक्स करून तोच रंग वापरते. तर या इथे मी फेविक्रिलचेच कलर वापरत आहे. तुम्ही डायरेक्ट ब्राऊन कलरसुद्धा इथे वापरू शकता. मला पर्सनली तो आवडत नाही डायरेक्ट वापरायला, म्हणून मी ब्लॅक आणि रेड मिक्स करून हा रंग वापरते. तुम्ही डायरेक्ट ब्राऊन कलर वापरू शकता इथे.
आणि आपल्याला प्रिंटआउटवरती ज्या आपल्या रेषा आहेत त्या आपल्याला दिसून येत आहे तिथे, त्यावरतीच आपल्याला 0 नंबरचा ब्रश वापरायचा आहे आणि त्या ब्रशने आपल्याला या सगळ्या बाउंड्रीज करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला इथे लाईन्स दिसत असतील तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या लाईन्स ड्रॉ करा मधल्या, आणि जर तुम्हाला त्या लाईन्स खूप जास्ती वाटत असतील किंवा बटबटीत वाटत असेल तर तुम्ही त्या लाईन मधल्या कमी जास्तीसुद्धा करू शकता. तर आता आपलं ॲक्रेलिक कलरने बाउंड्री करून झालेली आहे आणि आता मी समईला छान लुक यावा म्हणून मी बॉल चेनचा वापर करते आहे. आणि या इथे तुम्हाला हा कोन दिसत असेल तर या इथे मी हा कोन वापरलेला आहे. फॅब्रिक ग्लू म्हणूनच हा तुम्हाला कोन मार्केटमध्ये मिळून जाईल, किंवा जर तुम्हाला याचीसुद्धा लिंक पाहिजे असेल आणि मी ज्याही सगळ्या वस्तू इथे वापरती आहे, जर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही लिंकवरती जाऊन चेक करू शकता. मी सगळ्या वस्तूंची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथनंसुद्धा या सगळ्या गोष्टी परचेस करू शकता. आणि मी हा कोनसुद्धा तुम्हाला दाखवेन. आणि हा कोन बंद येतो, आपल्याला कात्रीने त्याला कापावं लागतं. तर आपल्याला जेवढी थिकनेस पाहिजे आहे ग्लूची तेवढं छोटं आपल्याला ते कापायचं आहे. आणि त्यानंतर ठेवताना नेहमी तुम्ही लक्षात ठेवाल की तुमच्याकडे टाचणी असेल तर ती तुम्हाला टाचणी समोर पुढे भागात टाकून ठेवायची आहे. जर तुम्ही कोन असाच ठेवून दिला तर तो पूर्ण तुमचा कोन वाया जाईल, फेकण्यात जाईल, कारण त्यातलं ग्लू पूर्ण वाळून जाईल. तर हा कोन जर वापरत असाल तर नक्की काळजी घ्या आणि तो वापरून झाल्यानंतर तुम्ही या पद्धतीने टाचणी लावून ठेवायला विसरू नका. तर या पद्धतीने आपण पूर्ण आपल्याला पाहिजे तिथे आपण बॉल चेन लावून घेतो आहे. जर तुम्हाला ही स्टेप स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला अशी सिंपलच समई आवडत असेल तर तुम्ही तशी ठेवू शकताय. तशीसुद्धा ती खूप छान दिसत आहे. तर या पद्धतीने मी बॉल चेनने पूर्ण काम करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे कट मिरर्स होते, तर ते सुद्धा मी या इथे वापरलेले आहेत. आणि या पद्धतीने मी ते कट मिरर लावून घेतलेले आहेत. आणि त्याच्या भोवती मी आपल्याकडे ग्लिटर डोम्सचं असं ग्लिटर मिळतं, तर गोल्डन कलरच्या ग्लिटरनी मी ती आउटलाईन करून घेतलेली आहे मिररच्या भोवती. जर तुम्हाला याच्या बाजूलासुद्धा बॉल चेन लावायची असेल याच्या मिररच्या भोवतीसुद्धा, तर तिथेसुद्धा तुम्ही बॉल चेन लावू शकता. आणि आता या पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. आणि आता या पद्धतीने मी एक्स्ट्रा असलेली आपली OHP शीट पूर्ण कट करून घेते आहे. आणि आपल्याला ही OHP शीट फेकायची नाही आहे. जी उरलेली OHP शीट आहे आपण त्यानेच आपले छोटे छोटे फूल बनवणार आहे मी इथे. आणि जर तुम्हाला ते फूल नको असतील तर तुमची ही रांगोळी तयार झालेली आहे समईची. आणि जर तुम्हाला ते फूल बनवायचे असतील तर या इथे पुढे मी ते दाखवलेले आहेत. आणि मागे मी एक समई भोवती रेडी रांगोळीचा व्हिडिओ केलेला, त्यामध्ये मी सर्कलमध्ये आपल्या समई भोवती टाकायला रेडी रांगोळीचा पॅच तयार केलेला होता. तो सर्कलमध्ये होता. तर त्या सेम पद्धतीने तुम्ही इथेसुद्धा करू शकता. जो आपला खालचा भाग आहे त्याखाली एक OHP शीट ठेवा आणि तो सर्कल तुम्ही घेऊन घ्या, मेजर करून घेऊन घ्या. मार्करने एक लाईन ड्रॉ करून घ्या बाहेरच्या बाजूला. आणि तुम्हाला जेवढे मोठे फुलं पाहिजे असतील तेवढी स्पेस सोडून दुसरा सर्कल घेऊन तुम्ही त्याच्या भोवतीसुद्धा ते सर्कल कट करून तुम्ही त्यामध्ये एका सर्कलमध्ये तुम्ही सगळे फुलं ड्रॉ करून घ्या. आणि तो एक पॅच ठेवला तरी तुमचा तो लुकसुद्धा खूप सुंदर येईल. मला असेच छोटे छोटे पॅच हवे होते म्हणून या पद्धतीने मी वेगवेगळे छोटे पॅच तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा समईभोवतीची रांगोळी तयार करू शकता.
आणि मी सांगितलेली पद्धत जर तुम्हाला कळली नसेल आणि जर तुम्हाला तशी रांगोळी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ नक्की घेऊन येईल की समईभोवती आपल्याला एका सर्कलमध्येच कसं समईभोवतीची रांगोळी तयार करता येईल ते. तर या पद्धतीने आपण फुलाला सुद्धा 2 लेयर्स करून घेतलेले आहेत. पहिली लेयर मी 15-20 मिनटं छान वाळू दिलेली आहे आणि नंतर यावरती दुसरी लेयर केलेली आहे. आणि आपली सेकंड लेयर छान सुकल्यानंतर आपल्याला बाउंड्री म्हणून या इथे मी कलरचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही जर तुमच्याकडे 3D आउटलायनर नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा बाउंड्री करू शकता. पण या इथे मी 3D आउटलायनरचा वापर केलेला आहे आणि आउटलाईन या पद्धतीने करून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं फूल किती छान दिसत आहे ते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा करू शकता. आणि 3D आउटलायनर जर तुम्हाला हवं असेल तर मी याचीसुद्धा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथनं 3D आउटलायनरसुद्धा परचेस करू शकता. तर या पद्धतीने आपली इतकी सुंदर ही समईची रांगोळी तयार झालेली आहे. आणि हे छोटे छोटे फुलांचे पॅचेससुद्धा आपले तयार झालेले आहे. हे तुम्ही कुठल्याही रांगोळीमध्ये वापरू शकता. किंवा तुळशीच्या पुढे आपल्याला छोटासा वेल करायचा असेल तर 3-4 फुलांनी हे ठेवून 3-4 फुलं ठेवूनसुद्धा तुम्ही तुळशीपुढे किंवा छोट्याशा पाटापुढे आपल्याला हे 2 फुलं ठेवूनसुद्धा छोटे जे आपले देवघरात आपण आता पाट मिळतात ते छोटे चौरंग मिळतात छोटे छोटे त्यांच्या भोवतीसुद्धा आपण एक हा फूल ठेवला तरी खूप सुंदर दिसणार आहे. तर आपली अशी ही 2-in-1 आजची रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय की किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे. आणि आता 3-4 महिन्यात आपले सगळे सण सुरूच होणार आहेत. गणपती येणार आहेत, महालक्ष्मी असणार आहेत. तर आत्तापासून तुम्ही या सगळ्या रांगोळ्या तयार करून ठेवा. तर नक्कीच तुम्हाला सणांमध्ये या सुंदर रांगोळ्या कामी येतील. आणि बघू शकताय तुम्ही आपली समई किती सुंदर दिसती आहे. आणि आजची रांगोळी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची ही समईची रांगोळी कशी वाटली. आणि आवडली असेल रांगोळी तर एक लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन डिझाईन्स आणि नवनवीन ट्रिक्स टिप्स मी माझ्या चॅनलवरती आणतच असते. तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.